हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला विश्वास बसणार नाही जर तुम्हाला मी म्हटलं ही पालकची चटणी खायला इतकी टेस्टी लागते. भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत. तुम्ही बिना सारण नसले तरी चालेल, पण ह्या चटणीसोबत तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत पण एकदम टेस्टी लागते. ही आंध्राची एक ऑथेंटिक डिश आहे पालक चटणी. याला आंध्रामध्ये पालक खारं असे म्हणतात. चला तर मग सुरुवात करूया. तर मी इथं 2-3 मीडियम साईजचे कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत. आता इथं आपण पालक पण चिरून घेऊया. तर पालक माझी चिरून झालेली आहे. तर इथं मी काही बेसिक मसाले बनवून घेत आहे. तर इथं कढईमध्ये मी तेल टाकून त्याच्यामध्ये चणा डाळ 1 चमचा, धने 1 चमचा, जिरं 1 चमचा टाकून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा पण टाकून घ्यायचा आहे. चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहेत. आता मसाला भाजून झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे थोडं, म्हणजे अगदी लसणाची चटणी बनवून घेतल्यासारखं बारीक बनवून घ्यायचं आहे. आता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेते. तर फोडणीसाठी 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडद डाळ, राई छोटा चमचा, जिरं छोटा चमचा. आता हे चांगलं गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण टाकून घेत आहे. हिंग अर्धा चमचा टाकून घेते. आता ह्यामध्ये चिरलेला पालक मी टाकून घेत आहे. आणि ही चटणी बनवून घेतलेली आपण त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर नाही करायचा, तेलामध्येच परतवून घ्यायचे चटणी. हळद अर्धा चमचा टाकून घेते. तीळ मी टाकलेले आहेत. तीळ इथं ऑप्शनल आहे, तुम्हाला